रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर. नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पुतीन सहभागी होणार. 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्स परिषदेला जागतिक नेते उपस्थित राहणार. नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांचं मनोमिलन. गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छगन भुजबळ आणि दादा भुसेंकडून शुभेच्छा. पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. सांगली महापालिकेत जयंत पाटलांना भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरेंचे गंभीर आरोप. पेपरफुटीची घटना पहिल्यांदा झालेली नाहीये, तर नीटची परीक्षा घेणाऱ्या NTA लोक खासगी क्लासेसशी संबंधित. पालघरच्या डहाणूजवळ काल वराडाच्या वाहनाच्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी रुग्णालयात जात घेतली जखमींची भेट. रत्नागिरीमधल्या नागझरी नदीत बुडून एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू. धामणंद काजूफाटा परिसरातली घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. परभणीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 सख्या भावांचा मृत्यू. रामपुरी खुर्द शिवारात भीषण अपघात. फरार वाहन चालकाविरोधात पाथरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा मृत्यू. नागभेड तालुक्यातल्या किटाळी मेंढा परिसरातली थरारक घटना. वाघाच्या दहशतीने परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडून तपास सुरू. मुंबईच्या गेटवे परिसरातल्या डिझेल बोटी आता इलेक्ट्रिक होणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना मंजूर. पहिल्या टप्प्यात 5 जणांना प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार इलेक्ट्रिक बोटी.